मिशन फॉर लोकलचे पेडणेचे बॅनर पिजून उडोवपी हळर्णच्या रणजीत परबाच्या घराकडेन GHRSSIDCची गाडी कित्याक पावली? गाडयेत पिजिल्ले पोस्टर असले। समाज विरोधी कामां खातीर गाडयांचो वापर जाता जाल्यार हाजेर मुखेलमंत्री कितें कारवाय करतलो काय? राजन कोरगांवकारान विचारला। पत्रकार परिषदेत पेडणेच्या मिशन फॉर लोकलचं मुखेली राजन कोरगांवकारान सांगले, दिवाळेच्यो सदिच्छा भेटोवपी मिशन फॉर लोकलचे बॅनर पेडण्यां लायल्ले। भाऊबीजेक हे सगळे बॅनर पिजून उडयले। बॅनर पिजून उडयल्ल्या हळर्णच्या रणजीत परबान कॉल करून ते आपणे पिजल्यात अशें सांगले। आमी ताच्या घरा गेले, त्या वेळार GHRSSIDCची गाडी दिसली। तातूंत पिजलेले पोस्टर असले, ते विशींचे पुरावे आमी राखून दवरल्यात। पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकार GHRSSIDCचो अध्यक्ष। वायट कामां खातीर गाडी वापरता आसत जाल्यार मुख्यमंत्र्यान हातूंत लक्ष घालपाची गरज आसा, राजन कोरगांवकारान मागला। आम्ही जे दिवाळीच्या निमतान जे बॅनर्स लायलेले सगळ्या पेडण्यान, ते ह्या फाटल्या 5 ते 6 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच ते डॅमेज केले गेले। कोणी केले, कितें केले खबर ना। आमकां खूप खंत जाले, म्हज्या कार्यकर्त्यांक खूप दुःख जाले। कितलेशेच शेकड्यांनी म्हाका कॉल्स येयले, ज्या कॉल्सांनी तांकां दुःख जालें, सर अशें कितें जालें, कोणी केलें, कितें जालें। खरें हांव सुद्दां त्या दिसा खूप दुःखी आशिल्लो। पण त्या दिसा रात्रीक म्हाका एक कॉल येयलो एका मनशाचो। त्याचे नाव रणजीत परब, राहणारा हळर्णे। सर, आपण हे पिजले, आपल्याक माफ करा असे अक्षरशः त्यांनी म्हाका सांगले। त्याच्या पयलीं त्यांनी आनी एका मित्राकय सांगलेले आमच्या की ते अशें आपल्या कडेन घडले, हे चुकीचे घडले म्हणून। सो आमकां एक बरें दिसलें, कितें एक पेडणेकार स्वता म्हणून एक पेडण्याचो भुरगो सांगता कितें तरी आपण डॅमेजीस केलेले आसा। सो आमकां सगळ्यांक दिसलें, आमच्या कार्यकर्त्यांक आमकां, की ह्या भुरग्याचे आमी एक सन्मान, एक सत्कार करचो म्हणून काल सकाळी आमी उठले आनी त्याच्या घरा कडेन गेले। पण बॅड लक काल तो आमकां मेळूंक ना। सो आयज आमी सकाळी त्याच्या घरा गेले, सकाळी 6:30 त्याच्या घरा पावले। आमी थंय पावले, आमचे बरेचसे 20-25 कार्यकर्ते असलेले। त्या वेळाचेर आमदाराची गाडी असलेली, आमदाराची न्ही, GHRSSIDC जे डिपार्टमेंट जो चेअरमॅन आसा त्याचे थंय गाडी असलेली। सो आमी सगळे शॉक झाले, ह्या माणसाच्या घरासमोर ही डिपार्टमेंटाची गाडी कितें करता। आणि त्या गाडयेत न्ही बरेचसे बॅनर्स पिजलेले असलेले आणि असले कसले असले खबर ना। सो GHRSSIDC जी आसा ती बॅनर विकपाचो बी धंदो केला काय कितें प्रश्न येयला। कदाचित ते डॅमेजीस जे हे आसात बॅनर्स ते आमचे आसचे ना कशावर, ह्यो सो एक प्रश्न चिन्ह जाला। खरें म्हणजे आयज ही प्रेस घेवपाचें मूळ कारण कितें आसा न्ही, ही जी सरकारी जी व्यवस्था आसा त्याचो दुरुपयोग कसो केलो जाता, तो सुद्दां आमच्या पेडणेकारांच्या भुरग्यां कडसून हे कितले त्रासदायक जातले, हे दुःख जाता। हे सगळे करतना आमकां एक जाणवले, हो करता करविता कोण तरी आसा आनी आमच्या पेडण्याच्या भुरग्यांचे लायफ करियर पिड्यार करता। आमी जर कंप्लेन केल्ली पुलिसेची, त्याचे लायफ कितें उरतले असले, कित्याक खंय तरी FIR जातलीच असली, प्रश्नच ना। आमच्याकडे त्याचे व्हिज्युअल्स बी जे कितें आसात, जे डॉक्युमेंट्स ते आमच्याकडे असले, बेश्टे आमी म्हणचे नासलेले। सो अशे दुसऱ्या भुरग्यांनी जावं करचें न्ही, ही म्हजी सगळ्यात एक प्रार्थना आसा। पण ह्यो सगळ्यात एक म्हत्वाचें हांव आज खरें म्हणजे आमच्या CM कडेन मागणी मागूंक सोदता, जी गव्हर्नमेंट ऑफिसाची गाडी ही अशा कार्यकर्त्यांच्या घराकडे आणि ती दुष्परिणाम करणारे गोष्टी घडयता, हे कितले योग्य आसा।